जिल्ह्यात सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी झाल्याने जमिनीचा वापसा लवकर झाला नाही आणि यामुळे रब्बीच्या पेरणीला विलंब झाला. ज्वारी पेरणीची तारीख पुढे गेल्याने ज्वारी पिकाची पेरणी जिल्ह्यात कमी झाली आहे, तर जिल्ह्यात हरभरा, गहू, मोहरी, ऊस आदी पिकांचा टक्का वाढला आहे. यंदा कांद्यावरही शेतकऱ्यांनी जोर दिल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आजतागायत जिल्ह्यात सरासरी 102% पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली आहे. दरम्यान यंदा जिल्ह्यात चोहीकडे मुबलक पाणीसाठा असल्याने यंदा शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पिकेही साधतील असा आशावाद जाणकार शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. या झालेल्या पेरणीची तालुकानिहाय स्थिती पाहिली तर उत्तर सोलापूर 113.88%, दक्षिण सोलापूर 102.83%, बार्शी 120%, अक्कलकोट 91.13%, मोहोळ 102.83%, माढा 77.27%, करमाळा 90.52%, पंढरपूर 121.18%, सांगोला 107.8%, माळशिरस 117.66%, मंगळवेढा तालुक्यात 166.01% पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ऊसाची सरासरी लागवड 1,31,626 हेक्टरवर झाली आहे. जिल्ह्यात ज्वारी 2,11,576 हेक्टरवर प्रत्यक्षात पेरणी झाली आहे. गहू 66,633 हेक्टरवर पेरला आहे. मका 92,627 हेक्टरवर पेरणी झाली आहे, तर हरभरा 81,763 हेक्टरवर पेरणी केला आहे. यंदा ज्वारी पेरणीस उशीर झाल्याने थोडी कमी प्रमाणात ज्वारी पेरणी केली गेली, तर मका आणि हरभरा क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे.